आज आपल्याला पंजाबची मशहूर कुल्फी बनवायची आहे। तर इथे बघू शकता मंडळी, किती सुंदर अशी कुल्फी तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि केशरही वरती दिसत आहे, त्यामुळे त्याचा रंगही बघू शकता किती सुंदर आलेला आहे मंडळी। तर चला लगेच पंजाबची मशहूर कुल्फी बनवूयात। तर इथे बघा, मी हे म्हैशीचं दूध आहे 1 लिटर घेतलेलं आहे। शक्यतो म्हैशीचंच दूध घ्या। त्याच्यानंतर इथे बघा, मी केशर घेतलेलं आहे। त्याच्यानंतर छोटे चमचे 2 कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। 3 चमचे दुधाचे साखर घेतलेली आहे आणि 1 मँगो घेतलेला आहे। हा मँगो म्हणजे हा आंबा केशर आंबा आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला लगेच दूध आटण्यासाठी ठेवायचं आहे। म्हणजे अगदी जाड बुडाची कढई असू द्या किंवा पातेलं असू द्या, कोणतंही भांडं जाड बुडाचं घ्यायचं आहे। आपल्याला 20 ते 25 मिनटं दूध बारीक गॅसवरती अशा प्रकारे आटवून घ्यायचं आहे। सतत हलवायचं आहे, कारण त्याच्यामध्ये जे बाजूला कडा वगैरे लागलेला साय जमा झालेली असती ती अशा प्रकारे सतत ढवळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं। आता इथे बघा, 20 मिनटानंतर मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। याच दुधामधले 2 चमचे घेऊन मी आता त्याची छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे। तर चला लगेच अगदी स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊयात। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवायची आहे। त्या पेस्टमध्ये अजिबात गोळे राहता कामा नये। तर बघू शकता, मस्त अशी पेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि अगदी कॉर्नफ्लॉवरचा कच्चापणा जाईपर्यंत परत आपल्याला हे 5 ते 7 मिनटं अशा प्रकारे बारीक गॅसवरती आपल्याला परत हे मिश्रण आटवायचं आहे। बारीक गॅसवरती शिजवायचं आहे। तोपर्यंत आपण मँगो मिक्सरला लावून बारीक करून घेऊयात। तर इथे बघा, हा आंबा आहे ना, हा केशर आंबा आहे। मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी किंवा दूध किंवा साखर काहीच घालायचं नाही। अशाच प्रकारे आपल्याला ह्याची आता पेस्ट करून घ्यायची आहे आणि बघू शकता इथे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। आणि पेस्टमध्ये जरी आंब्याचे छोटे छोटे जरी तुकडे राहिले तरी काहीच प्रॉब्लेम नाही, खूप छान कुल्फी लागते। तर बघा, इथे बघू शकता छान अशी पेस्ट तयार आहे आणि इथे आता आपलं मिश्रणही बघू शकता तयार आहे। किती स्मूथ असं झालेलं आहे, किती त्याला चकाकी किती छान आलेली आहे तुम्ही बघा। आणि अजिबात कोणत्याही प्रकारे गुठळ्या वगैरे अजिबात झालेले नाहीत। आता मी ह्याच्यामध्ये ना हे केशर घालणार आहे। केशर कुल्फीमध्ये असं तुकडा तुकडा म्हणजे असं दाताखाली येतं ना आणि दिसायला पण छान दिसतं, त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये केशर घालून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला आता वरून केशर टाकून घ्यायचं आहे। मस्तच छान बघा, केशरमुळे किती छान दिसत आहे। आता हे आपल्याला परत चांगलं मिश्रण आहे ना मिक्स करून घ्यायचं केशर टाकल्यानंतर। अशाच प्रकारे तुम्ही जर मँगो मस्तानी बनवत असाल तर अशा प्रकारे पेस्ट बनवून तुम्ही मँगो मस्तानीही बनवू शकता। तर बघा, थंड झाल्यानंतर अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हा मँगो बारीक केला होता, म्हणजे ज्या आंब्याचा रस बनवला होता तो आंबा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा, मस्त असा कलर आलेला आहे। कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। कोणत्याही प्रकारचा कलर वगैरे मी अजिबात काहीच टाकलेलं नाही। आणि बघा, मस्त टेस्टसाठी थोडंसं जायफळ विकत ही पूड भेटते, पण ती नाही घालायची। अशा प्रकारे तुम्ही किसणीवरती किसलं ना जायफळ, खाताना खूप सुगंध छान येतो आणि खूप भारी वाटतं बरं का मंडळी। आणि मस्त असं बघा, आता आपलं हे मिश्रण तयार आहे। आता आपण याच्यावरती तुम्हाला जसे हवे असतील तसे ड्रायफ्रूट घालून घ्या। मी बदाम
आणि पिस्ता घालून घेणार आहे. भरपूर असे घातलेले आहेत तर खूप छान लागतात, दातामध्ये येतात आणि मस्त अशी आपली पंजाबची मशहूर कुल्फी तयार आहे. तर बघू शकता खूप छान झालेली आहे. असंच जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जरी खाल्लं ना किंवा ह्याच्यामध्ये कस्टर्ड वगैरे असं ह्याचंच बनवलं ना तरी पण छान लागतं. याच्यामध्ये तुम्ही सगळे फ्रूट्स घालून कस्टर्डही बनवू शकता. थोडंसं याचा थिकनेस पण आहे ना थोडासा पातळ असला की आपलं कस्टर्ड तयार होतं. आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता आपण या कुल्फी मोल्डमध्ये भरून घेऊयात. तर सर्व कुल्फी मोल्डमध्ये आता अशा प्रकारे मी हे मिश्रण भरून घेते. तर बघा मस्तच भरलेलं आहे. आणि हा मंडळी व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते हो. प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूयात 7 ते 8 तासांसाठी. तर इथे बघा मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि जे राहिलं होतं ना मिश्रण ते मी आता ह्या वाटीमध्ये अशा प्रकारे ठेवलेलं आहे, घातलेलं आहे. आपण ह्याचे ना कुल्फी न म्हणता कसाट्यासारखे काप करून घेतले तरी चालतात. आणि बघू कसं आता हे 8 तासानंतर. तर आपण भेटूया 7-8 तासानंतर. तर मंडळी 8 तास तर मला राहवलंच नाही. मी 5 तासानंतरच ओपन केलेलं आहे. आणि सर्वात पहिलं आपण वाटीतलं आईस्क्रीम कसं झालं आहे, म्हणजे हे आईस्क्रीमच म्हणूयात, ह्याला आपण काही कुल्फी नको म्हणूयात, ह्याचा कसाटा म्हणूया. खूप सुंदर असं जमलेलं आहे. बघू शकता खूप छान रंग किती सुंदर आलेला आहे अशा प्रकारे. तर आता आपण ह्याला काढून घेऊयात. थोडीशी वाटी खालून आपण नॉर्मल पाण्यामध्ये मी बुडवून घेतली, म्हणजे कसं आईस्क्रीम आपलं पटकन निघून जातं. आणि अशा प्रकारे पलटी केलेली आहे. तर बघा मस्त असं आपलं कसाटा आईस्क्रीम तयार आहे. याला तुम्ही काही नाव द्या, कसाटा द्या. आता मला कसाटा सुचलं म्हणून कसाटा दिलं आहे. तर बघा छान असं आईस्क्रीम तयार आहे. आणि ह्याच्यामध्ये अजिबात असं बर्फाचे कण वगैरे काहीच लागत नव्हतं मंडळी. खूप सुंदर असं आईस्क्रीम तयार झालं होतं. आणि आता आपण कुल्फीचाही मोल्ड काढलेला आहे. तर बघूया, मी अगदी नॉर्मल पाण्यामध्ये थोडंसं ह्याला बुडवून घेते, म्हणजे कसं पटकन निघेल. तर बघू शकता आता आपण कुल्फी काढून घेऊयात, बघूया कशी झाली आहे. तर बघा मस्त अशी आपली कुल्फी पण तयार आहे. तर बघा त्याच्यामध्ये केसरचे जे धागे आहेत ना ते पण दिसत आहेत आणि ड्रायफ्रूट पण दिसत आहेत. खूप टेस्टी आणि छान झाली होती. तर मंडळी या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा. खूप छान असं घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये खूप सारं आईस्क्रीम बनवून होतं. आणि सेम पंजाबची कुल्फी लागते. आणि त्या पद्धतीनेच आपण सगळे ह्याच्यामध्ये जे वापरलेले आहेत, हे आंबा म्हणा किंवा केशर, बदाम. तर बघू शकता छान असं आपली कुल्फी तयार आहे. चला तर मंडळी या सगळेजण मस्त मस्त अशी पंजाबची मशहूर कुल्फी खायला. तर बघा मस्त असं आपल्या सगळ्या कुल्फी मी काढून घेतलेल्या आहेत. खूप छान दिसत आहेत, सुंदर दिसत आहेत. तर मंडळी माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.